जय हिंद जय महाराष्ट्र. मी डीएन साबळे आपला परत ठाण्यावरनं. मंडळी, आज आपण आलेलो हिरणनंदिनी इस्टेट वाघबिळ या लोकेशनवरती. इथे विजय ओरिओ नावाचा कॉम्प्लेक्स आहे. विजय ओरिओ कॉम्प्लेक्स हे 27 माळ्याचा आहे. त्याच्यामध्ये आपण मिडल फ्लोअरला आहोत. हा 3 BHK चा फ्लॅट आहे, परंतु याला ॲज ए 2.5 BHK म्हणून वापरला गेलेला आहे. तर मी आज तुम्हाला 2.5 BHK फ्लॅट कसा आहे, काय आहे तो सगळा दाखवतो. सर्वप्रथम ज्यावेळेला आपण फ्लॅटमध्ये एंट्री करतो तेव्हा असा याचा प्रशस्त मोठा हॉल आहे. ही जी ह्याची जी फरशी लागलेली आहे साधारणतः 4 फूट रुंदीची फरशी आहे. साधारणतः 2.5 फूट लांब आहे. सो 1 2 3 4 5 8 म्हणजे 2.5 आणि 5 10 परत वरती 5 म्हणजे जवळजवळ हे माझी रूमची जी रुंदी आहे त्यांची अशी याची रुंदी साधारणतः 15-16 फूट आहे. त्याच्यानंतर 12 फूट असं रुंद आहे. डायनिंग स्पेस या ठिकाणी दिलेला आहे. वॉर्डरोब साठी पण इकडे जागा दिलेली आहे ऑलरेडी. इथे तुम्ही प्रॉपरली तुमचं डायनिंगच्या शेजारी वॉर्डरोबही बनवू शकता. पद्धतशीरपणे दिलेला आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण आहोत एक शायनिंग बाल्कनी दिलेली आहे. शायनिंग बाल्कनीची साईज ही तशी 2 फुटाची आहे. 2 फूट तरी ह्या साईडला आहे. त्याच्यानंतर याचा व्ह्यू जर बघितला तर खूप अप्रतिम व्ह्यू आहे. जर तुम्ही बघितलं हे बघा सगळं पूर्ण हिरणनंदिनी इस्टेटच आहे. हिरणनंदिनी इस्टेटमध्ये सगळ्यात मोठी खासियत आहे इथे टाटा कन्सल्टन्सी कंपनी आहे, बाहेर इंडिया कंपनी आहे. सो मोठमोठ्या कंपन्या ऑलरेडी इकडे आल्या. तुम्हाला जर बारीक बघितलं असलं तर तुम्हाला क्रिक पण म्हणजे हे थोडंसं पाणी पण दिसतं बघा. पाणी तुम्हाला मस्त व्ह्यू मिळतो तिथे गार्डनचा. हिरणनंदिनीची गार्डन आहे. त्यानंतर जर आपण ज्यावेळेला इकडे ह्या साईड हॉलमधनं बाहेर आलो की सर्वप्रथम इकडे किचन येतं. किचनची साईजही तुमची खूप मोठी आहे. अजून हा फ्लॅट यूज केलेला नाहीये. अप्रतिम आणि फ्लॅट आहे. आणि ह्या पद्धतीने यांचं किचन पण आहे. मार्बल वगैरे लागलेले आहेत. तुमच्या फ्रीजसाठी पण इकडे जागा आहे. सो हा फ्लॅट कसा बघितला तर प्रशस्त फ्लॅट आहे. अनयूज आणि अनटच फ्लॅट आहे. ठाणा स्टेशन पासून 10 किलोमीटरच्या अंतरावरती असणार आहे हा फ्लॅट. पण याची खासियत ही की टाटा कन्सल्टन्सी कंपनी जवळ असल्या कारणानं याला रेंट वगैरे पण ह्या घराला चांगलं मिळतं. आता हा हाफ बेडरूम जो तुम्हाला म्हटलं तो प्रशस्त मोठा आहे तसा बघितलं तर. म्हणजे वापराच्या हिशोबाने जर विचार केला तर बघा याची साईज मोठी आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला त्यांनी क्रॉस व्हेंटिलेशन दिलेलं आहे, विंडोज दिलेले आहेत. बरं, प्रकाश कमी नाही, प्रकाश भरपूर आहे. हा फ्लॅट ईस्ट वेस्ट आहे तसा. त्यामुळं त्या हिशोबाने जर विचार केला तरी चांगला. आणि उजेड ह्या फ्लॅटमध्ये खूप आहे. आता दुपारची 1:30 वाजलेल्याची वेळ आहे, तरी पण तुम्ही जर घरात बघत असाल तर किती ऊन आहे. त्याच्यात कॉमन टॉयलेट आहे जे ह्या पद्धतीचे. त्याच्यासोबत जर तुम्ही कॉमन टॉयलेट सोडलं तर इकडे खूप मोठी स्पेस आहे जी तुमची ड्राय स्पेस म्हणून बघितलं जाणार. पण ड्राय स्पेसचा एरिया पण खूप मोठा आहे, जास्त छोटा नाहीये. टॉयलेट होतं. कॉमन टॉयलेटच्या नंतर ज्यावेळेला आपण पुढे जातो त्यावेळेला ह्याचं सेकंड बेडरूम लागतं, जे प्रशस्त आणि खूप चांगलं मोठं आहे. तुम्ही या हा एक मोठा बेडरूम पण बघा. इकडे ज्या टाईल्स लागलेल्या आहेत त्याची साईजही त्याच पद्धतीची. जवळजवळ तुमचं हे 8 आणि वर्ष 2 जवळजवळ 10 फूट रुंदीचं आणि साधारणतः 5 आणि 10 फूट लांबीचं असं ह्या साईजचं बेडरूम आहे. इथं त्यांनी परत एक आपला वॉर्डरोब बनवण्यासाठी एक स्पेस दिलेला आहे, जो तुमचा वॉर्डरोब तिथे प्रॉपरली होऊ शकतो. त्यानंतर परत ह्या खिडकी स्लायडिंग विंडो आहे. त्या स्लायडिंग विंडोकडनं पण तुमचा जो व्ह्यू आहे तो हिरणनंदिनीच्या पाण्याचा व्ह्यू येतो. एक तिथे हे आहे. त्यानंतर जेव्हा आपण इकडे येतो मास्टर बेडरूम येणार. मास्टर बेडरूमला जर आपण आलो तर मास्टर बेडरूमला सर्वप्रथम इथे तुमचं परत एक टॉयलेट आहे, जे पण भरपूर मोठं आहे. आणि ऑलरेडी इकडे ह्या सगळ्या इक्विपमेंट सगळ्या लागलेल्या आहेत. जॅगवारचं फिटिंग दिलेलं आहे, जॅगवारचं. त्यानंतर मग आता हा तुमचा शेवटचा आणि सर्वात मोठा बेडरूम. त्याच्यामध्ये पण वॉर्डरोब स्पेस आहे, तो घरगरचा आहे. घरगरचं वॉर्डरोब स्पेस नंतर तिथे क्रॉस व्हेंटिलेशन साठी परत आपल्याला इकडे जागा दिलेली आहे. आणि त्यानंतर ह्या साईडला परत आलो की परत ह्या साईडचं हे ऊनही मला वाटतं तुम्हाला दिसत असेल. याची बेडरूमची साईजही मोठी आहे. आणि त्याच्यानंतर इथे पण ड्राय स्पेस दिलेला आहे. आणि याचा पण व्ह्यू जो बघितलं तुम्ही हिरणनंदिनीचं पूर्णपणे हिरणनंदिनीचं कॉम्प्लेक्स पण तुम्हाला दिसतंय. मला असं वाटतं तुम्ही इकडनं गेला तर ह्या साईडला हिरणनंदिनी एक शाळा पण येत आहे. ती शाळाही ह्या साईडला दिसते. आधी ह्या साईडला गेलं तर TCS ला हे वॉकेबल अंतरावरती घर असणार आहे. मला असं वाटतंय हा जर फ्लॅट तुम्हाला खरोखर आवडत असेल आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर कृपया करून खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आम्ही आमच्याकडे जी चावी पडलेली आहे आम्ही तुम्हाला नक्की घर दाखवू. जी काही किंमत असेल ती निगोशिएबल असणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू.